हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा। पैसे देऊन सभेला आणलेल्या गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात, रोहित पवारांचा आरोप। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। महाराष्ट्रात 53.51% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 56.66% मतदान वर्धा मतदारसंघात, तर सर्वात कमी 52.03% मतदान हिंगोली लोकसभा मतदारसंघात। नांदेडमध्ये युवकानं ईव्हीएम मशीन फोडलं। बिलोली तालुक्यातील रामतीर्थ परिसरातील मतदान केंद्रावरचा प्रकार, पोलिसांनी तरुणाला तात्काळ घेतलं ताब्यात। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, तर देशातल्या निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीत 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2014 मध्ये तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019ला दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी, धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। म्हातारं खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते, दादांच्या लक्षात आलं की म्हातारं काही किल्ली देत नाही। सदाभाऊ खोत यांचा पवारांवर हल्ला बोल, तर सगळे पाकिटमार आहेत हे खोतांना पटलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला। मवियाच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत काही सापडलं नाही, देवेंद्र फडणवीसांचा मविया सरकारवर गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस खोटारडे, फडणवीस अटक करणार होते म्हणून एकनाथ शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। मविया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि काही जणांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।